नमस्कार सर्वांना. सखी सोबती या आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आजचा विषय खूप जणांसाठी उपयोगी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. अनेकांना जेवल्यानंतर छातीमध्ये जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, पोटामध्ये जळजळ किंवा अस्वस्थ वाटणे असा त्रास होतो. याला आपण पित्त किंवा ॲसिडिटी म्हणतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पित्ताचा त्रास कमी ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनात कोणत्या साध्या सवयी ठेवाव्यात आणि काय टाळावे, कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे हे पाहणार आहोत. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक व्यक्तीमध्ये पित्तदोष वाढला तर शरीरात जळजळ, ॲसिडिटी, डोकेदुखी, चिडचिड तसेच त्वचेवर पुरळ, उलटी, मळमळ अशा समस्या दिसतात. पित्त कधीच वाढू नये किंवा कमी राहावे यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे. यासाठी पहिला नियम, वेळेवर जेवण करणे. पित्त वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जेवण उशिरा करणे किंवा उपाशी राहणे. खूप वेळ पोट रिकामे ठेवले तर पोटामध्ये आम्ल वाढते, त्यामुळे जळजळ, आंबट ढेकर, छातीत आग होते. यासाठी काय करावे? सकाळचा नाश्ता उठल्यानंतर 1 तासात करावा. त्यानंतर दुपारचे जेवण 12 ते 2 दरम्यान करावे आणि रात्रीचे जेवण 7 ते 8 या दरम्यान करावे. दुसरा नियम, खूप तिखट आणि मसालेदार पदार्थ कमी खा. तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ पित्त वाढवतात. पित्त वाढवणारे पदार्थ म्हणजे खूप मिरची, गरम मसाले, तळलेले पदार्थ कमी खा. फास्ट फूडऐवजी भाजी, वरण भात, ताक, काकडी, दोडका, दुधी भोपळा याचा समावेश आपल्या आहारामध्ये करा. तिसरा नियम, उन्हात जास्त वेळ राहू नका. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि पित्त वाढते. यासाठी काय करावे? दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळा. बाहेर जाताना टोपी किंवा छत्री वापरा. शरीर थंड ठेवण्यासाठी पाणी प्या. चौथा नियम, पुरेसे पाणी प्या. पाणी कमी पिल्यामुळे शरीरात उष्णता वाढते. दिवसाला कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्या. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. उन्हाळ्यात नारळ पाणी किंवा ताक घ्या. पाचवा नियम, चहा कॉफी कमी करा. जास्त चहा किंवा कॉफी घेतल्यामुळे पोटात आम्ल वाढते. दिवसाला जास्तीत जास्त 1 ते 2 कप चहा घ्या. रिकाम्या पोटी चहा पिऊ नका. सहावा नियम, राग आणि ताण कमी ठेवा. आयुर्वेदानुसार राग किंवा चिंता, ताण केल्याने पित्त वाढते. यासाठी रोज 10 ते 15 मिनिटे ध्यान करा. शांत संगीत ऐका. सकारात्मक विचार ठेवा. सातवा नियम, रात्री उशिरापर्यंत जागरण करू नका. उशिरा झोपेमुळे शरीराची उष्णता वाढते. झोपेची योग्य वेळ म्हणजे रात्री 10 ते 11 दरम्यान झोपणे. 7 ते 8 झोप घ्या. त्यानंतरचा 8वा नियम म्हणजे पित्त कमी होण्यासाठी शीतल पदार्थ खा. यामध्ये नारळ पाणी, ताक, आवळा, गुळवेल, धने पाणी, गोड फळे खा. 9वा नियम, जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका. जेवणानंतर लगेच झोपल्यामुळे ॲसिडिटी वाढते. जेवणानंतर 15-20 मिनिटे चाला. किमान 2 तासांनी झोप घ्या. 10वा नियम, रिकाम्या पोटी जास्त आंबट पदार्थ टाळा. रिकाम्या पोटी लिंबू, चिंच, लोणचे, व्हिनेगर हे खाऊ नका. त्यानंतरचा 11वा नियम म्हणजे रोज हलका व्यायाम करा. व्यायाम केल्याने पचन सुधारते आणि पित्त संतुलित राहते. सकाळी चालणे, योगा करणे, प्राणायाम करणे हे नियमित ठेवा. जर तुम्ही वेळेवर जेवण, कमी तिखट आहार, पुरेसे पाणी, ताण कमी आणि चांगली झोप या सवयी लावल्या तर पित्त वाढण्याची शक्यता खूप कमी होते. तर मैत्रिणींनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हालाही पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही आवर्जून हे नियम पाळा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.